नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय प्रणाली दिसत आहे. तर साधारणपणे श्रीलंकाच्या अतिदक्षिण भागामध्ये एक कमी दाब क्षेत्र रूपांतर झालेले आहे आणि आपण बघू शकता ज्याच्या अवतीभोवती ढगांची दाटी वाढत आहे. एक पश्चिमी आवर्त आलेला आहे मित्रांनो जम्मू काश्मीरवरती. या ठिकाणी सुद्धा ढगांची दाटी वाढलेली आहे आणि महाराष्ट्राच्या जी बहुतांश पट्ट्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसायला आहे सध्याला. आणि महाराष्ट्राच्या किती दिवस अजून पावसाची शक्यता बनत आहे. एप्रिलच्या शेवटीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश पट्ट्यामध्ये गारपीट आणि पावसाची शक्यता बनत आहे. चला मित्रांनो, बघूया नकाशाप्रमाणे. आणि तापमान प्रामुख्याने आपल्याला बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसत आहे वाढलेल्या. सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, सोलापूर बहुतांश जिल्ह्यामध्ये 40पेक्षा जास्त तापमान झालेलं आहे मित्रांनो. तर नागपूर या ठिकाणी 42 तापमान अधिक दिसत आहे आपल्याला. आणि पाऊस महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये अजून सक्रिय आहे. कारण की मित्रांनो, तापमान वाढलेलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे उष्ण आणि स्थानिक पातळीवरून ढग निर्माण होऊन काहीशी हलक्या ते मध्यम तर तुरळक ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते एप्रिलच्या शेवटी दिवसामध्ये. म्हणजे आता 26, 27, 28, 29, 30 या दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता राहणार मित्रांनो. तर पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यामध्ये बघूया आपण मित्रांनो. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला तापमान जास्त आहे मित्रांनो या ठिकाणी. तर या ठिकाणी पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. रोज दुपारनंतर हे पाऊस विकसित होणार, ढगांची निर्मिती होणार. त्यामुळे गडगडाट आणि पावसाची शक्यता बनत आहे या जिल्ह्यामध्ये. आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरणासह क्वचित हलकेसे थेंबांची शक्यता आहे. अन्यथा इतर भागामध्ये पाऊस कमी आहे मित्रांनो. पण मराठवाडा आणि लगतवर्ती मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस शक्यता अधिक बनत आहे. या ठिकाणी गारपीट होऊ शकते, पाऊससुद्धा होऊ शकते. तर सध्या करता इतकंच. रोजच्या अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.